थंडीमध्ये ना बाजारात भरपूर प्रमाणात ताजी ताजी मस्त हिरवीगार अशी मेथी असते. मेथीपासून बनवलेला हा स्टोरेबल पदार्थ जर तुम्ही बनवला ना तर सहजच महिनाभर टिकतो. अगदी क्रिस्पी, क्रंची, कुरकुरीत तुम्ही बघू शकता, अगदी चटपटीत असा हा पदार्थ झालेला आहे. हा स्टोरेबल पदार्थ लहानांपासून मोठ्यांना इतका आवडेल ना, मेथीपासून हा तुम्ही नक्की बनवू शकतात. चला तर मग त्यासाठी रेसिपी बघूया. मेथी 1 वाटी घेतली, ती स्वच्छ आपण धुवून घेतलेली होती, ती बारीक चिरून घेतली. त्यानंतर आपण ती संपूर्ण मेथी एका कढईमध्ये टाकली. थोडंसं मीठ टाकायचं, 1 पळी तेल टाकून घ्यायचं आणि 5 मिनटं आपल्याला ती भाजून घ्यायची आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये 1 ते दीड वाटी आपण गव्हाचं पीठ, चवीपुरता मीठ टाकून घेतलं. त्यानंतर यामध्ये 1 ते दीड चमचा धने आणि जिऱ्याची पूड घेतली. 2 चमचे लाल तिखट टाकलं. 1 ते दीड चमचा जिरे टाकून घेतले. 1 चमचा ओवा टाकल्या आणि 1 चमचा पांढरी तीळ टाकून घेतली. त्यानंतर आपण यामध्ये 1 ते 2 पळी तेल ओतून घेणार आहोत. म्हणजे आपली ही मेथीची जी मटरी आहे ना, ती आतूनसुद्धा अगदी क्रिस्पी होते. त्यानंतर आपण जी मेथी भाजून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घेतली. संपूर्ण टाकून घेतल्यानंतर एकजीव करायचं. हळद जरा टाकायला विसरली म्हणून 1 चमचा नंतर हळदसुद्धा टाकून घेतली. त्यानंतर सगळं एकजीव करून लागता लागता पाणी टाकून याचा एक डो तयार करायचा. कडक करायचा नाही, थोडासा सॉफ्टच ठेवायचा. सगळं आपण छान मस्त मळून घेतलेला 5 मिनटं कपड्याने झाकून ठेवायचा, म्हणजे थोडा सॉफ्ट होतो. त्यानंतर आता आपण 2 ते 3 चमचे साजूक तूप घेणार आहोत. यामध्ये आपल्याला 2 चमचे गव्हाचे पीठ टाकून घ्यायचे आहे. यापासून आपण स्लरी तयार करणार आहोत, म्हणजे आपली मटरी जी आहे ना मस्त लेयर्सवाली होईल. त्यानंतर सगळं तुपामध्ये आपण हे गव्हाचं पीठ ना मिक्स करून घेतलं. आता आपली ही गव्हाच्या पिठाची स्लरीसुद्धा तयार झालेली आहे. आता आपण जे पीठ 5 मिनटं झाकून ठेवलेलं ते घेतलं आणि छान सॉफ्ट करून घेतलं. यापासून आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत. एका भागाला छान मस्त सॉफ्ट करून त्याचा गोल गोळा तयार करायचा आणि मोठी चपाती लाटून घ्यायची. ज्या पद्धतीने बारीक चपाती करतो ना तशीच. आता आपण यावर एका चमच्याने स्लरी टाकून घेतली आणि संपूर्ण हाताने छान अशी स्प्रेड करून घेतली. आता आपण ह्या चपातीचा अर्धा भाग फोल्ड करणार आहोत. त्यावर सुद्धा हाताने आपल्याला स्लरी लावून घ्यायची आहे. नंतर दुसरा अर्धा भाग वरतून फोल्ड करायचा, त्यालाही स्लरी लावून घ्यायची. परत दुसरा भाग फोल्ड करायचा, ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलं त्याच पद्धतीने. चौकोन तयार झाला. आता त्याला आपण परत लाटून घेणार आहोत. अगदी हलक्या हाताने लाटा, प्रेस करून अजिबात लाटू नका. अशा पद्धतीने लाटून झालं की यावर आता परत आपल्याला स्लरी लावून घ्यायची आहे. असं जर केलं ना, मटरीला इतकी छान लेयर्स पडते आणि खायलासुद्धा आतून अगदी क्रिस्पी कुरकुरीत होते. परत आपण स्लरी लावली आणि वरच्या साईडने परत फोल्ड करून घेतलं आणि त्यावर सुद्धा स्लरी लावून फोल्ड केलं. आता आपली ही पिठाची एक पट्टीच तयार झाली. हिला थोडंसं हलक्या हाताने परत लाटून घ्यायचं, म्हणजे आपली जी मटरी आहे ना ती जाड होत नाही. आता आपण हे पीसेसमध्ये कट करून घेणार आहोत. छान मटरीच्या आकाराचे लांब लांब पीसेस कट करून घ्या. मस्त कट करून झाली की कडकडीत गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवायचं, म्हणजे तेल अगदी छान तापून जातं. तेल तापल्यानंतर आता आपण काय करणार आहोत, गॅसचा फ्लेम लो करणार आहोत आणि लो फ्लेमवरच आपल्याला संपूर्ण मटरी अगदी छान अशी तळून घ्यायची आहे. अजिबात घाई करायची नाही. घाई जर केली ना तर मटरी अगदी कुरकुरीत होत नाही, क्रिस्पी होत नाही. मंद आचेवरच तळा, म्हणजे आतूनसुद्धा छान अगदी क्रंची आणि क्रिस्पी होते. बघू शकता छान मस्त तांबूस रंग येऊस्तर आपण संपूर्ण मटरी तळून घेतलेली आहेत आणि अगदी सुंदर अशा लेयर्ससुद्धा पडलेल्या आहेत. अशाच पद्धतीने आपण संपूर्ण मटरी तळून घेणार आहोत. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता छान अशा लेयर्स आलेल्या आहेत. मेथीच्या सीझनमध्ये तुम्ही ही अशा पद्धतीने स्टोरेबल रेसिपी बनवून ठेवा. सहजच महिनाभर टिकते. ट्रॅव्हलमध्ये म्हणा किंवा पार्टीसाठी स्नॅक्स हा अगदी परफेक्ट रेसिपी आहे. एकदा ही मटरी नक्की ट्राय करा.